माझ्या 16व्या वर्षाच्या वाढदिवसाला मी आईला खूप कुतूहलाने विचारलं, "काय गं आई, मी चांगली दिसते का?" तर माझ्या आईचं असं कुचकं उत्तर आलं, "काय गं, गाढवीण सुद्धा 16व्या वर्षी सुंदर दिसते." आणि हल्ली हल्ली काय तर 16वं वर्ष आणि पुढचं ते ॲडोलसन्समध्ये लव्ह, लव्ह अफेअर्स, रोमॅन्स अशा सगळ्या गोष्टींमुळे इतकं कॉम्प्लिकेट झालंय, की माझा 16वा वाढदिवस आणि आजकालच्या मुलींच्या 16व्या वाढदिवसामध्ये खूप फरक आहे. त्यातून 16वं वर्ष हे धोक्याचं, असं का म्हणतात? आणि 21व्या शतकातलं 16वं वर्ष खरंच धोक्याचं आहे का? आणि ते कसं? आजच्या एपिसोडमध्ये बघूया. बालपण अजून पूर्ण सरलेलं नाही आणि तारुण्य उंबरठ्यावर येऊन उभं आहे. अशा पौगंडावस्थेतल्या 16व्या वर्षाची धुंदी काही औरत. या वयात कुणाच्या प्रेमात पडला नाही असा मनुष्य विरळाच. पण हे वय जसं भरभरून जगण्याचं तसंच निसरड्या वाटांचं, प्रेमात पडण्याचं तसंच हार्मोन्सच्या प्रचंड उलथापालथीचं, सेक्सविषयीच्या कुतूहलाचं, पण फिजिकल होण्यातले धोके न कळण्याचं. त्यामुळेच 16वं वरीस का बरं धोक्याचं असतं आणि हे धोके वेळीच ओळखून कसे व्यवस्थित पार करायचे, या सगळ्या मॅडम आपण या एपिसोडमध्ये गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. मॅडम, 16वं वर्ष हे आजच्या काळात खरंच 16वं वर्ष राहिलंय का? म्हणजे पौगंडावस्थेत येण्याचा काळ अलीकडे आल्यामुळे हे वयही कमी झालंय? नाही, तसं काही नाहीये. ह्युमन इव्होल्यूशनमध्ये प्युबर्टी ॲक्चुअली एक रेंज आहे. ते एक किंवा दुसऱ्या वर्षी होतंच असं नाही. त्यामुळे जे रेंज आहे नॉर्मॅलिटीचं, ते अजून तसंच आहे. असं थोडंसं अलीकडे जरी झालं असलं तरी जी इंटेलेक्चुअल कॅपॅसिटी आहे किंवा मेंटल कॅपॅसिटी आहे ती अजून मुलींसाठी 16 टू 18 इयर्स आहे आणि मुलांसाठी ॲक्चुअली थोडी जास्त आहे. 17 टू 19 इयर्स आहे. आपल्या ॲक्शन्सची किंवा आपल्या बॉडीली कॅपॅसिटीचे कॉन्सिक्वेन्सेस ओळखण्याची जी मॅच्युरिटी असते किंवा इंटेलेक्चुअल कॅपॅसिटी असते ती समजून घ्यायचे वय साधारण तेवढंच आहे. बरेच वर्ष झाले. डॉक्टर, या वयातल्या प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार असतात. तर याविषयी काय सांगाल तुम्ही? हॉर्मोन्स चेंज होत असतात आणि मुलांमध्ये आणि मुलींमध्ये सुद्धा. ते हॉर्मोन्सचे जे चेंजेस असतात त्याच्याबरोबर फिजिकल चेंजेस पण असतात, सायकॉलॉजिकल चेंजेस असतात, मेंटल कॅपॅसिटी, इंटेलेक्चुअल कॅपॅसिटी, सोशल इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणतो, व्हर्बल इंटेलिजन्स म्हणतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शरीराचे इंटेलिजन्सेस पण मॅच्युअर होत असतात वेगवेगळ्या रेटनी. आणि प्रत्येक मुलगा किंवा मुलगी ह्या डेव्हलपमेंटमध्ये कुठेतरी पुढे-मागे असतात. ह्या हॉर्मोन्सच्या चेंजेसमध्ये फेरोमोन्स आपण जे म्हणतो अट्रॅक्शन केमिकल्स असतात, ह्याचं पण चेंज होत असतं. म्हणून फॉर एक्झाम्पल आपण मागच्या एका एपिसोडमध्ये बोललो होतो, की कसं शरीराचा अंगाचा वास, आपल्या घामाचा वास बदलतो. जसे आपण प्युबर्टीमध्ये जायला लागतो. इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरोन, ओव्ह्युलेशन घडत असते. काही-काही पिरियड्समध्ये, काही-काही सायकल्समध्ये ओव्ह्युलेशन होत असते किंवा नाही होत असते. तर ह्या सगळ्या चेंजेसमुळे जे हॉर्मोन्स अप अँड डाऊन होत असतात, त्याच्यामुळे जे ब्रेनचे चेंजेस असतात ते पण घडत असतात. त्या ब्रेनच्या चेंजेसमध्ये ऑपोझिट सेक्सबद्दल किंवा जे सेक्शुअल ओरिएंटेशन असेल त्याच्याबद्दल अट्रॅक्शन, क्युरिओसिटी आणि त्या क्युरिओसिटीला एक्सप्लोर करायचं जे करेज असतं, तेही येत असतं. पण तुम्ही सेक्शुअल ओरिएंटेशनचा उल्लेख केला, तर आजच्या काळात म्हणजे माझ्या पिढीमध्ये किंवा तुमच्या पिढीमध्ये हे नव्हतं खरं एवढं. पण आजच्या काळात ते लेबलिंग फार इझिली करतात मुलं-मुली किंवा असं जाणवतं तुम्हाला, म्हणजे मीडियाचा पण त्याच्यामुळे हे आहे, की पटकन कोणाला तरी म्हणायचं, "यार तू काय गे आहेस का? किंवा तू काय लेस्बियन आहेस का?" हो. तर हे सेक्शुअल ओरिएंटेशन हे बाहेरच्या इन्फ्लुअन्समुळे आहे का खरंच आपलं आहे? हे कसं ओळखायचं? हा कठीण प्रश्न एवढ्याकरता आहे, की मीडियामध्ये आणि मुला-मुलींच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये हे लेबलिंग फार कॉमन झालं आहे आणि त्या लेबलिंगमुळे कोणाला तरीला डिस्क्रिमिनेट करायचं किंवा बाजूला काढायचं, वेगळं ठरवायचं, ही प्रथा जास्त झाली आहे आणि त्याची खूप वेगवेगळे सोशल आणि कल्चरल कारणं आहेत. पण आपण जर ह्युमन इव्होल्यूशनकडे बघितलं, अगदी आपल्या बायोलॉजीपासनं तर क्युरिओसिटी असणं आपल्या शरीराबद्दल, इतर लोकांच्या शरीरांबद्दल, वेदर ते सेम सेक्स असो किंवा ऑपोझिट सेक्स असो, ही क्युरिओसिटी अगदी लहानपणापासून असते. म्हणजे अगदी 2 वर्षाचं मूलसुद्धा क्युरियस असतं, की बाबा जेनिटल्स म्हणजे काय असतात? मुलगा-मुलगी म्हणजे काय असतात? साधारण 3-4 वर्षाच्या वयाला मुलगा आणि मुलगी आपण वेगळे आहोत हे समजायला लागतं.
मग जसं 8-9 वर्षाची मुलं-मुली होतात, तर मग एकमेकांना हात लावून बघणं किंवा शेजारी-शेजारी जवळ उभं राहणं किंवा अजून जसं मोठे व्हायला लागतात ॲडोलसन्समध्ये, तर ती ती बाउंडरी जी असते ती टेस्ट करणं. कोणातरीच्या जवळ जाऊन उभं राहणं, हातात हात घालणं, गळ्यात-गळ्यात हात घालणं, एकमेकांना चाच पडणं, बघणं की शरीर कसं असतं. हे खूप कॉमन गोष्ट आहे आणि त्या एक्सप्लोरेशनमध्ये त्याला लेबल करणं खूप चुकीचं आहे. कारण कुठल्या खूप सुंदर दिसणाऱ्या मुलीच्याबद्दल आकर्षण वाटणं, ह्याचा ऑटोमॅटिक अर्थ असा नाहीये, की मुलीला वाटलं ते म्हणजे ती लेस्बियन आहे. किंवा कुठलातरी खूप सुंदर मुलगा असला आणि तो जिममध्ये जाण्यात इंटरेस्टेड नसला, तो कुकिंगमध्ये इंटरेस्ट म्हणून तो गे आहे, असं त्याचं लेबलिंग करणं. किंवा कुठलातरी मुलगा आहे, तो जिममध्ये जाऊन खूप मसल बिल्डिंग करतो, म्हणून त्याला फक्त मुलीच आवडतील, असं अझम्पशन करणं. तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे मिक्स्ड एन्व्हायर्नमेंट आज आहे, त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं, की कोणाचं ओरिएंटेशन, कोणाच्या आवडी-निवडी, कोणाच्या प्रेफरन्सेस हे ऑटोमॅटिकली ठरल्या जात नसतात ॲडोलेसन्समध्ये. ॲडोलेसन्समध्ये हा प्युबर्टीचा काळ, ॲडोलेसन्सचा काळ एक्सप्लोरेशनचा असतो, क्युरिओसिटीचा असतो आणि तो ऑटोमॅटिकली ठरवत नाही, की तुम्ही कसे असणार आहात, काय असणार आहात, कोण तुम्हाला आवडणार आहे, कोण तुम्हाला सेक्शुअली अट्रॅक्ट करणार आहे, कोणाबरोबर तुम्हाला लाँग टर्म कंपॅनियनशिप ठेवायला आवडेल. म्हणजे हा हा एक एपिसोड माझ्या लक्षात आलं, की मी इंग्लंडला काम करत असताना माझी एक फ्लॅटमेट होती. ती मला खूप वेळा म्हणायची, की मला जर कोणी बॉयफ्रेंड नाही मिळाला, जो माझ्याबरोबर आयुष्य काढायला तयार असेल, तर मी हॅपीली लेस्बियन पण होईन. मला जर कोणी छान मुलगी भेटली, जी खूप छान कंपॅनियन होईल, तर मी तिच्याबरोबर पण रिलेशनशिप करेन. आम्ही मुलं अडॉप्ट करू किंवा कुठून तरी दुसरीकडनं मी प्रेग्नंट होईन. म्हणजे इतकं ओपननेस साधारण अबाउट दिस इज 30 वर्ष झाली त्याला. 30 वर्षापूर्वी पण तिच्या मनात ऑलरेडी क्लिअर होती ती, की तिला तिचं आयुष्य कसं काढायचंय. तर हे जे थॉट प्रोसेस असतो, स्वतःच्याबद्दल विचार करायचा, स्वतःच्या सेक्शुअॅलिटीबद्दल विचार करायचा, स्वतःच्या अट्रॅक्शन्स, आपल्याला कुठल्या गोष्टी बघायला आवडतात, विचार करायला आवडतात आणि कुठल्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात, ह्याचा जो गुंता असतो, तो आपल्या पियर्स बरोबर, आपल्या मुला-मुलींबरोबर गप्पा मारून होत असतात. जर आई-वडील ओपन असले, तर त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात असतात. आपल्या लिटरेचर रीडिंगमधनं असतात आणि आता तर एवढा मीडिया अवेलेबल आहे, म्हणजे व्हिडिओज बघण्यामध्ये, चर्चा करण्यामध्ये, वेगवेगळे जे मीडिया इन्फ्लुएन्सर्स असतात, त्यांच्या ओपिनियन्स ऐकून किंवा कुठे असे ग्रुप्स असतील, जिथे मुलांना जर काही डाउट्स असले, तर तिथे काउन्सिलर्स असतात. हे सगळं खूप ॲक्सेसिबल झालंय. तर जर कोणाला शंका असली, की आपण काय करतोय, तर त्यांना ते बोलून, काउन्सिलिंग करून किंवा डिस्कशन करून स्वतः ओळखून घ्यायची जे फ्रीडम आहे, ते मिळालं पाहिजे. असं कुठली गोष्ट ठरलेली नाहीये, की आपण अरेच्या आणि माझ्याकडे असे पेशंट्स पण येतात, "अरे, मला माहिती का, मला मुलींकडे बघून मला खूप आवडतात सुंदर मुली. म्हणजे मी लेस्बियन आहे का? म्हणजे मी अनफेथफुल आहे का?" अशा मोठ्या बायका पण आहेत, की मला सुंदर बायका बघायला आवडतात. त्या छान नटलेल्या असल्या, की खूप छान वाटतात. पण म्हणून काय मी माझ्या लग्नामध्ये अनफेथफुल आहे का? तर नाही. सेक्शुअॅलिटी, सेक्शुअल एक्सप्रेशन, सेक्शुअल ओरिएंटेशन, हे असा एक रेंज आहे, वाईड रेंज आहे आणि ते ह्युमन बीइंग्समध्ये जे आज एक्झिस्टन्समध्ये आहे, ते सगळं नॉर्मल आहे असं म्हणायला हरकत नाही. पण कोणाचं काय आहे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याची प्रायव्हसी त्यांनी प्रोटेक्ट करणं, त्याच्यामध्ये बाउंडरीज ठेवणं आणि आपण कोणाबरोबर स्वतःबद्दल डिस्कस करतो, हेही समजून घेणं, ह्याच्याबद्दलही थोडंसं कॉशन ठेवणं. आपल्याला डाउट्स असले, काही शंका असले, तर बरोबर व्यक्तीबरोबर, बरोबर काउन्सिलर बरोबर, पॅरेंट्स बरोबर ते डिस्कशन बरोबर ठिकाणी झालं तर त्याचा काही उपयोग आहे. उगीचच लोकांबरोबर त्या गोष्टीची चर्चा केली तर आपल्यालाच त्याचा त्रास होऊ शकतो आजच्या आजच्या काळामध्ये. राइट. मॅडम, कमिंग बॅक टू परत 16वं वर्ष, तर या वर्षातल्या निसरड्या वाटा, त्यातले धोके नेमके कुठले असतात आणि मुलांनी ते कसे ओळखायचे? हा महत्त्वाचा प्रश्न पण आहे आणि थोडा काळजीचा पण आहे. कारण काय मी माझ्या क्लिनिकमध्ये बरेच वेळा असे मुलं-मुली बघते. अगदी माझ्या मेडिकल ट्रेनिंगमध्ये सुद्धा असं व्हायचं, की ते मुलगा-मुलगी एकमेकांबरोबर पळून गेले आणि मग दोन्ही फॅमिलीज प्रॉब्लेममध्ये आले, की करायचं काय आता? मुलगी पळून गेली, असं झालं, तसं झालं. ह्याचं जे ट्रेनिंग असतं ना, 16व्या वर्षी किंवा
प्युबर्टीमध्ये आल्यानंतर जे सेक्शुअल थॉट्स, फीलिंग्ज येतात, ह्याचं जे अवेअरनेस, ट्रेनिंग, ओपननेस, त्याच्याबद्दल बोलणं हे जे असतं, हे अगदी लहान वयापासून सुरू होणं गरजेचं असतं. अचानक कोणीतरी 16व्या वर्षी त्यांच्याबरोबर या गोष्टींबद्दल बोलायला गेलं, तर मुलं ऐकतातच असं नाही. कारण त्या हॉर्मोन्सचा जो इफेक्ट असतो ब्रेनवरचा आणि इमोशन्सवरचा, तो इतका स्ट्राँग असतो, की आपल्याला कुठलीतरी व्यक्ती आवडली आणि आपण त्याच्या प्रेमात पडलोय, ही फक्त इमोशनल नाही, तर एक लव्ह केमिकल गोष्ट घडतीये आपल्या ब्रेनमध्ये, हे समजून घेण्याची जी कॅपॅसिटी असते ती पण नसते त्यावेळेला. तर त्या लव्ह केमिकल्सच्या बद्दल जी कॉशन महत्वाची आहे, त्याचं जे ट्रेनिंग आहे, जे आपण सेक्शुअलिटी एज्युकेशन आहे किंवा अवेअरनेस आहे किंवा प्रोटेक्शन आहे किंवा स्वतःवरती नियंत्रण कसं ठेवायचं, ह्याचं जे ट्रेनिंग आहे ते ते खूप आधीपासून होणं गरजेचं असतं. आणि ते स्कूलमध्ये पण होतं, सेक्शुअलिटी एज्युकेशनमध्ये आपल्या पियर्स बरोबर पण होत असते, पण जास्त करून आपले जे आई-वडील असतात ते आपल्यासाठी जे रोल मॉडेलिंग होत असते त्याच्यावरती पण असते. बहुतेक वेळेला आपण ते अनुभव केलेलं नसतं. ते जे इंटॉक्सिकेशन असते प्रेमाचं, ते आपण फक्त स्क्रीनवरती बघितलेलं असतं. बॉलिवूड फिल्म्स किंवा कुठल्यातरी गाण्याबद्दल जे ते गाणं ऐकल्यामुळे जे फीलिंग्ज किंवा इमोशन्स आपल्या शरीरात जागृत होतं. त्याच्यामुळे जे हॉर्मोनल चेंजेस होतात किंवा त्याच्यामध्ये जे ब्रेनवरती इफेक्ट होत असतं, आपण कुठल्यातरी मुला किंवा मुलीकडे जेव्हा आकर्षित होतो आणि त्याच्याकडनं आपल्याला रिस्पॉन्स मिळतो. त्याच्यामुळे जे लव्ह केमिकल्स तयार होतात, ऑक्सिटोसिन आहे, सेरोटोनिन, असे वेगवेगळे पॉझिटिव्ह केमिकल्स जे डोक्यामध्ये फिरत असतात, ते हाय लेव्हल्स असतात त्यावेळेला. ॲडोलेसन्समध्ये टिपिकली रेग्युलेशन हा प्रकार कमी असतो. ब्रेन लेव्हलला पण, इमोशनल रेग्युलेशन पण आपण शिकत असतो अजून. एस्पेशली जी मुलं खूप प्रोटेक्टेड एन्व्हायर्नमेंट मध्ये असतात घरी, की बाहेर जायचं नाही, लवकर घरी यायचं, अभ्यासच करायचं, जास्त मुलांशी बोलायचं नाही, मुलींशी जास्त बोलायचं नाही, कपडे नीट घाल. म्हणजे क्रिटिसिझम खूप हाय असतं, एन्करेजमेंट कमी असतं, अप्रिसिएशन कमी असतं, ओपन डायलॉग कमी असतं, की बाबा हां, यू फॉलिंग इन लव्ह विथ समबडी, कोणातरी प्रेमात पडलंस का, असं कॅज्युअली बोलणं आणि त्या यंग पर्सनच्या इमोशन्सची काळजी न घेणं, की त्याच्यामध्ये ही रियालिटी पण काहीतरी आहे, की त्याचे फीलिंग्ज महत्वाचे आहेत, त्याला व्हॅलिडेट करणं, पण लक्षात करून देणं, की हे एक केमिकल प्रोसेस आहे. आपल्या ब्रेनमध्ये इंटॉक्सिकेशन असतं आणि ते फक्त ॲडोलेसन्समध्ये नाही, तर कधीही, म्हणजे साधारण 50 वर्षाची बाईसुद्धा प्रेमात पडते तेव्हा ते इंटॉक्सिकेशनच असतं. पण थोडासा 50व्या वर्षी थोडा अनुभव आलेला असतो. पहिल्या वेळेला जेव्हा कोणी ते एक्सपिरियन्स करतं, तर त्या एक्सपिरियन्समधनं त्याला शिकणं गरजेचं असतं. हा जो डायलॉग आहे, हा आई-वडिलांसोबत किंवा पियर्सच्या बरोबर किंवा टीचर्सच्या बरोबर होणं पण खूप गरजेचं असतं. तर ह्याच्यामध्ये घसरड्या वाटा कुठल्या असतात, तर नंबर 1, त्या प्रेमात एकतर्फी प्रेम. म्हणजे आपण कोणातरीवरती खूप प्रेम करतो, पण आपल्याला त्याचा काही रिस्पॉन्स मिळत नाही. त्याचे रिजेक्शन हँडल करायची जी कपॅसिटी असते, तो एक धोका असतो. दुसरी गोष्ट म्हणजे जे आई-वडिलांना सगळ्यात काळजीच असते, की आपल्या मुलाचा किंवा मुलीचा कोणीतरी फायदा घेईल. तर आणि आपण मागच्या आठवड्यात तर पॉक्सोच्या बद्दल पण बोललो होतो. वेगवेगळे जे लॉज आहेत, जे लहान मुलांना लहान मुलांना काय, अगदी 18व्या वर्षाच्या मुलांना प्रोटेक्ट करण्यासाठी जे डिझाइन केलेले आहेत. कारण की ती अजून इमोशनल किंवा इंटेलेक्च्युअल मॅच्युरिटी आलेली नसते. स्वतःसाठी बघायची, की आपल्या ॲक्शन्सचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत? पुढे जाऊन आपल्याला ह्याचा काही त्रास होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की डिसअपॉइंटमेंटमध्ये येऊन काहीतरी बरं वाईट करून घेणं. आपलं किंवा दुसऱ्याचं. की आपल्याला मनात हवं तसं न घडणं, हे लाईफचा नॉर्मल भाग आहे. त्याच्यामध्ये असं खूप ओव्हर रिॲक्ट करायचं अ, कारण काही नाहीये. पण त्याचं जे ट्रेनिंग आहे ते लहानपणापासून होत असते, की सारखं ज्या मुलांना खूप पॅम्पर केलं जातं, की हवं ते दिलं, हवं ते दिलं. त्यांना पुढे जाऊन डिसअपॉइंटमेंट कसं हँडल करायचं हे जमत नाही. मग जेव्हा ते झेपत नाही, तेव्हा आपण न्यूजमध्ये अशा बऱ्याच गोष्टी ऐकतो, की कोणीतरी प्रेमाच्या भरामध्ये त्याला रिजेक्ट केलं म्हणून असं जाऊन केलं काहीतरी. म्हणजे असे खूप आपण वाईट बातमी पण वाचतो आणि ऐकतो. तसं घडू नये ह्याचं जे प्रिकॉशन असतं ते आपल्या टीनेजर्सना, ॲडोलसन्सना व्यवस्थित एज्युकेट करणं, त्यांना त्यांच्या बॉडीबद्दल ओळख करून देणं. हे हॉर्मोनल चेंजेस असतात, हे चेंजिंग असतात, हे कायम नसतात आणि त्या हॉर्मोनल चेंजेस एका ट्रान्ससारखे असतात. त्याच्यासाठी वेगळे ड्रग्ज घ्यायची गरज नसते.
त्याचे रेग्युलेशन खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. अनप्रोटेक्टेड सेक्स किंवा अनप्रोटेक्टेड इंटरकोर्समुळे काय-काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, इन्फेक्शन्स होऊ शकतात. हार्ट अटॅक तर होतोच. आपल्याला कोणी दगा दिला, बिट्रे केलं, आपल्याला रिजेक्ट केलं तर जो मानसिक त्रास होतो तो असतोच. पण आपल्या शरीराची पण काळजी घेणं गरजेचं असतं. हे सगळं जे एज्युकेशनमध्ये येतं ते खूप गरजेचं असतं. मॅडम, आजच्या पिढीला सेक्सचं मीडियातनं ज्या प्रमाणात आणि ज्या प्रकारचं एक्सपोजर आहे, ते आधीच्या पिढ्यांना नव्हतं, मी आधीही म्हणलं. सो त्यामुळे पण आजच्या ॲडोलसन्समधले धोके किंवा गुंतागुंत वाढली असं वाटतं तुम्हाला? येस, ऑफ कोर्स. अनफॉर्च्युनेटली काय आहे, मीडियामध्ये सेन्सेशनलिझम खूप असतं. त्यामुळे रोमॅन्स, सेक्सीनेस, कपड्यांवरती भर, ब्रँडिंगवरती भर, परफ्यूम्सवरती, अशा गोष्टींचं खूप असतं किंवा कॉन्डम्सची ॲडसुद्धा असते ना, ती अशी खूप स्लीझी असते. फार कमी वेळा त्या कॉन्डोम्सचा बेनिफिट इन्फेक्शन प्रिव्हेन्शनसाठी आहे किंवा प्रेग्नन्सी प्रिव्हेन्शनसाठी आहे किंवा ते कसं यूज करावं म्हणजे ते इफेक्टिव्हली यूज केलं जातंय हे ठरता येईल. त्याच्यामध्ये मिस्टेक्स कसे करायचे नाही ह्याच्याबद्दल कोणी बोलतच नाही पब्लिक प्लॅटफॉर्मवरती, मीडियामध्ये. तुम्ही कुठेतरी डॉक्टरांना भेटायला गेला ॲक्सिडेंटल प्रेग्नन्सीसाठी तरच तुम्हाला ते ऐकायला मिळतं. किंवा अनवॉन्टेड प्रेग्नन्सीसाठी कुठली तरी पिल घेता येते. आपण बस स्टॉपच्या तिथे उभं राहिलं किंवा कुठल्या दुकानाच्या कोपऱ्याच्या दुकानावरती तिथे कचरापट्टी असते, तिथे पण अशा गोळ्यांचे पॅकेटं, युज्ड कॉन्डोम्स असे दिसत असतात. त्यामुळे अशा गोष्टी डिस्पोज ऑफ करायच्या असतात करेक्टली. त्याचं पण नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन नसतं. ॲक्च्युअली कॉन्ट्रासेप्शन म्हणजे काय असतं? प्रेग्नन्सी प्रिव्हेन्शन का गरजेचं असतं? कसं करायचं असतं? त्याच्यामध्ये चुका काय-काय होऊ शकतात? हे इन्फॉर्मेशन दिलं जात नाही. तर मीडियामध्ये जे इन्फॉर्मेशन आहे किंवा मीडिया ॲक्सेस जो आहे, त्याला हँडल कसं करायचा हा पण एक सेक्शुअलिटी एज्युकेशनचा भाग आहे. त्या मीडियामध्ये स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं? कारण ऑनलाईन व्हर्चुअल वर्ल्डमध्ये आणि हा भाग एका माझ्या फ्रेंडनी सांगितलं, ची एक वेगळीच दुनिया आहे. व्हर्चुअल मीटअप्सची एक वेगळीच दुनिया आहे. खरं कोण काय आहे हे आपल्याला ॲक्चुअली माहिती नसतं. आणि मुलांना काही मोठे-मोठे व्यक्ती पण फसतात ह्याच्यामध्ये. पैसे ट्रान्सफर करतात किंवा कोणीतरी आपल्या खूप प्रेमात पडलंय, आपल्याला खूप गोड-गोड बोलतंय. ते न ओळखणं, की तो ॲक्चुअली व्यक्ती मोठा पण व्यक्ती असू शकतो. वयात खूप अंतर असू शकतं. आपल्या मुलांना प्रोटेक्ट करणं आणि त्या मुलांनी ओळखणं, की अशा-अशा गोष्टी घडत असतात. आणि काही ॲडोलेसन्स असे पण असतील जे ऐकतायत, म्हणे काय आम्हाला हे आधी माहितीच आमच्या आई-वडिलांनाच माहिती नाही. आम्हाला त्यांच्यापेक्षा खूप जास्त माहिती आहे. आम्हाला माहिती आहे कसं सॉर्ट आउट करायचं. पण हेही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, की आपण कुठल्याही वयात असलो, तरी आपल्याला गंडवणं सोपं आहे आजच्या काळात. कोणीतरी वेगवेगळ्या हावभाव वापरून किंवा स्वतःला कन्सील करून आपल्याला फसवू शकतं. हे आपण जर अलर्ट नसलो, तर आपण ओपन होतो डिसेप्शनसाठी किंवा नेहमीच डिसेप्शन पैशाचं असतं असं नाही, इमोशनल पण असतं. आणि माझ्याकडे असे पण पेशंट्स आलेले आहेत जे असे कॉमन प्लॅटफॉर्म्स आहेत ना लग्नाचे, आपले मॅचिंगचे मॅच मेकिंग प्लॅटफॉर्म्स असतात. वेगवेगळे आता मी नावं घेत नाहीत त्यांचे. डेटिंग ॲप्स असतात, वेगवेगळे मॅचअप्स असतात. अशामध्ये फसलेले पण आहेत लोकं, की कोणीतरी बोलवलं म्हणून भेटायला गेले न सांगता आणि तिथे जाऊन भलतंच काहीतरी घडलं. तर ऑनलाईन डेटिंगमध्ये, ऑनलाईन कोणाला भेटण्यामध्ये काय-काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत, ह्याचं पण एज्युकेशन त्या सेक्शुअलिटी एज्युकेशनमध्ये होणं गरजेचं आहे. आणि 16वं वर्ष पर्टिक्युलरली 16 ते 18 हे वय नाजूक आहे. कारण काय थोडंफार कळायला लागलेलं असतंय. एवढी मॅच्युरिटी आलेली असते, की आपण प्रेमात पडतोय हे लक्षात येतंय. इन्फॅच्युएट झालोय. आणि ह्याच्यामध्ये मूव्हीजमधनं किंवा टेलिव्हिजन सीरियल्समधनं लक्षात येत असते, की असं मुला-मुलींमध्ये किंवा मुली-मुलींमध्ये घडत असते किंवा रिलेशनशिप अशी गोष्ट असते किंवा तुम्ही दोघे आयटम आहात का? मग असं ते मॅनिप्युलेशनसाठी वापरणं. कारण की मध्ये पण आपण बोललो की ह्युमन बीइंग्ज असे एकच स्पीशीज आहेत जे सेक्स रिप्रोडक्शनपेक्षा वेगळ्या गोष्टींसाठी यूज करतात. एकमेकांना मॅनिप्युलेट करायला यूज करतात, बार्टरिंगसाठी यूज करतात, रिवॉर्ड म्हणून यूज करतात, बार्गेनिंग म्हणून यूज करतात. तर ह्युमन बीइंग्जमध्ये सेक्सचं इतक्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण मॅनिप्युलेट होऊ शकतो. हे त्या वयात ॲक्चुअली माहिती नसतं आणि ते कसं होतं. तर त्याची
त्याचं डिस्कशन होणं आणि अवेअरनेस असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मुलं-मुली स्वतःला प्रोटेक्ट करू शकतात. आणि पूर्वीच्या काळी काय व्हायचं, की पेरेंट्स जास्त कंट्रोलिंग होते. आजकाल पेरेंट्सना पण म्हणजे पॉडकास्ट किंवा इतर डाऊट असतो, आपण खरं जास्त कंट्रोलिंग आहोत का? आपल्या मुलांना जास्त कंट्रोल केलं तर ते बिघडतील. फार जास्त दबाव केला तरी मुलगा पळून जातो. तर अशा वेळेला मुलांनी आई-वडिलांबरोबर जास्त ट्रस्ट बिल्डिंग ते लहानपणापासूनच अचानक ज्या मुलाला आपण नाही म्हणायची परवानगीच दिलेली नसते, तो 16व्या वर्षी अचानक कोणाला तरी नाही कसं म्हणेल? आज जेवायला बसलेल्या मुलाला, "मला ही भाजी आवडत नाही, मी खाणार नाही" किंवा "मला आज करावसं वाटत नाहीये." नाही म्हणायची जेव्हा त्याला परवानगीच नसते किंवा नाही ह्या शब्दाचं जे एक्सेप्टन्स असतं ते कधी त्याला मिळालेलंच नसतंय. तर तो अचानक 16व्या वर्षी कोणीतरी खूप त्याला गोड-गोड बोललं, तर तो "मला हे नकोय, हे नाही, हे मला नाही आवडत आहे, हे नको करू." हे असं म्हणणं कठीण जातं. राइट. तर मला नाही तुम्ही म्हणताय तसा तो फाईन बॅलन्स खूप महत्त्वाचा ठरतो. तर पुढचा प्रश्न तोच आहे, किंवा ॲडोलेसंट मुलांशी पालकांनी नेमकं कसं वागायला हवं? म्हणजे या मुला-मुलींना समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्यांचे सगळे हट्ट ऐकायचेत का? पुरवायचेत का? असाही अनेक आई-बाबांचा प्रश्न असतो. काय सांगाल तुम्ही? हा एक प्रश्न असा येतो, की फक्त मुलं ॲडोलेसंट झाले तेव्हाच तुम्हाला रूल्स का घालायची गरज पडली? तेव्हाच का वाटलं, की आपलं मुलं ऐकत नाहीये? ॲक्चुअली ज्या पद्धतीने तुम्ही लहानपणापासून मुलाला वाढवलं, तेव्हाच तुम्हाला ऑलरेडी साइन्स आले होते, की आपलं मूल ऐकतंय का नाही ऐकतंय. आई-वडिलांचं रिलेशनशिप कसं मॉडेल केलं गेलं? आई-वडील एकमेकांचं ऐकतात का? आई-वडील एकमेकांशी कसे बोलतात? त्यांच्यामध्ये जेव्हा वाद होतात, तेव्हा ते कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात? आई-वडील एकमेकांशी शिवीगाळ करतात, हात उगारतात का? एकमेकांना मॅनिप्युलेट कसे करतात? त्या कुठलं मॅनिप्युलेशन झालं असलं, तर त्याच्यातनं बाहेर कसे पडतात? हे जे मॉडेलिंग असतं, हे खूप आधीपासून लहान मूल ऑब्झर्व्ह करत असतं. अगदी 1, 1.5, 2 वर्षापासनं. तर रूल्स, बाउंडरीज आणि लिमिटेशन्स मी एका पुस्तकाचा उल्लेख केला होता पूर्वी. हॉर्स सेन्स फॉर पीपल म्हणून. निगोशिएशन असणं. आपले रूल्स, बाउंडरीज, लिमिटेशन्स आणि ते कशासाठी आहेत, हे क्लॅरिफाय करणं कुठल्याही वयात महत्त्वाचं असतं. मग ते होमवर्कच्या बद्दल असो, मील टाईम्सच्या बद्दल असो, की हो आपण 8 वाजता आपण एकत्र जेवायला बसतो. डायनिंग टेबलवरती आपण ह्या गोष्टींचा वाद घालणार नाही. तुम्ही एकदा डायनिंग टेबलवरती बसलात, तुम्हाला कुठली गोष्ट आवडत नसली तर हे प्रोसेस आहे किंवा नाही. खूप रिजिडली नाही, पण एका अग्रीमेंटमध्ये, की जेवायच्या टेबलवरनं तुम्ही अचानक उठून तण-तण निघून जात नाही. इट्स रूड. बाकीच्या लोकांचं ॲटमॉस्फिअर आपण बिघडवत नाही. तुम्हाला काही कुठली डिसएग्रीमेंट असली, तर त्याचा एक वेळ किंवा टाईम आहे ते डिसएग्रीमेंट एक्सप्रेस करायची. तर त्याचं मॉडेलिंग कसं करतात आई-वडील, की मला कुठली गोष्ट आवडली नाही, तर मी तणतण करते. पण मुलांनी करायला अलाउड नाहीये. तर ते जी डिस्क्रिपन्सी असते, ती खूप पासून मुलांनी ओळखलेली असते, की आपल्या घरी ना आई-वडिलांना पाहिजे ते करायचं असतं. आपणच केलं तरच आरडाओरडा करतात. मग आपण दुर्लक्ष करायचं. आपल्याला काय वाटतं, की मुलं एकमेकांशी डिस्कस करत नाहीत. मुलं तर त्यांचे आई-वडील पण एकमेकांशी डिस्कस करतच असतात ना, अगदी लहान वयापासनं. म्हणजे मला तर आठवतंय मी शाळेमध्ये अगदी 4थीत असल्यापासनं क्लासमेट डिस्कस करायचे. त्यांच्या आई-वडिलांची भांडणं कशी होतात, मग ते कसे समजूत घालतात किंवा नाही घालत किंवा इग्नोर करतात किंवा त्यांना कसं त्यांचं बेडरूमचं डोअर लॉक करायला अलाउड आहे किंवा दुसऱ्या कोणाला कसं अलाउड नाहीये. तर हे जे रूल, बाउंडरीज, लिमिटेशन्स असतात, हे पुढे जाऊन ॲडोलेसन्समध्ये पण अप्लाय होतात. तिथेही आई-वडिलांनी कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं असतंय. स्वतःच्या वागण्याबद्दल, एकमेकांच्या वागण्यांबद्दल आणि बाहेरच्या लोकांशी वागण्यांबद्दल. आणि जे ते रूल्स, बाउंडरीज, लिमिटेशन्स असतात, ते त्या ॲडोलेसंट मुला किंवा मुलीबरोबर अग्री करून त्याचे कॉन्सिक्वेन्सेसही क्लॅरिफाय करणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल इंग्लंडला असताना माझी एक फ्रेंड होती. तिचा मुलगा 17 वर्षाचा झाला. तर तिचं म्हणणं असं होतं, की "तू आता चाललायस, तू आता तुझ्या फ्रेंड्सबरोबर तेव्हा आणि अल्कोहल किंवा असं-तसं. पण ती म्हणली, "माझ्या घरामध्ये हे नाही चालणार. मला घरामध्ये स्मोकिंग केलेलं, ड्रिंकिंग केलेलं, खूप लोकं तुम्ही लाऊड पार्टीज केलेलं, कोणालाही घरी येऊन एंटरटेन केलेलं माझ्या घरामध्ये नाही चालणार." मग त्या मुलांनी ठरवलं, "नाही, मला घर सोडून जायचंय." तर हा तिच्यासाठी खूप ट्रॉमॅटिक
एपिसोड होता, की आपला मुलगा कुठल्यातरी दारुड्या ग्रुपमध्ये जॉइन होण्यासाठी घर सोडायला तयार आहे. तर असे खूप स्टोरीज आपल्याला ऐकायला मिळतात, जर शोधले तर, की जिथे पेरेंट्स खूप स्वतःला वाटतं, की आपण खूप चांगले आहोत, आपण खूप व्यवस्थित मुलांना वाढवलंय, तरी आपली मुलं अशी कशी वागतात. आणि असे पण केसेस हे रेअर असतात, पण असं होऊ शकतं, की तुमच्या मुलाचं जे डिसिजन असतं, स्वतःचं लाईफ जगायचं, ते तुमच्या कंट्रोलच्या बाहेर गेलं, असं होऊ शकतं. त्यावेळेला तुम्ही स्वतःची मेंटल आणि फिजिकल हेल्थ कशी जपताय, हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण की तेही ते ऑब्झर्व्ह करत असतात. मे बी ते इग्नोर करतील तुम्हाला. मे बी ते त्यांना हवं ते करायला जातील सुद्धा आणि त्याच्यामुळे त्यांना त्रासही होऊ शकतो. पण आपण स्वतःचं लाईफ आणि त्या यंग पर्सनचं लाईफ त्याच्यामध्ये कंट्रोलिंग न आणता त्याला जगायचं जे फ्रीडम आहे ते देत असताना आपण त्याला रिसोर्सेस दिलेत. ही जी इंटेन्शन असते, की आपण मुलांचं आयुष्य त्यांच्यासाठी जगू शकत नाही. आपण त्यांना सगळ्यात चांगले आपल्या दृष्टीने जितके रिसोर्सेस आहेत, एनेबलिंग रिसोर्सेस आहेत, की त्याचं पोटेन्शियल त्यांनी एक्सप्लॉइट करावं स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी. त्याला इंडिपेंडंट होण्यासाठी आपण जे काही इन्व्हेस्ट करतो, त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा. पण आपला फायदा नाही घ्यावा. आपल्याला मॅनिप्युलेट नाही करायला पाहिजे. हे जी बाउंडरी असते ही पेरेंट्सनी पण ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि कधी-कधी खूप कॉम्प्लेक्स फॅमिली रिलेशनशिप्समध्ये काउन्सिलरची पण गरज पडते. फॅमिली काउन्सिलिंगची गरज पडते. फॅमिली डायनॅमिक्स सॉर्ट आउट करायची गरज पडते. आणि कुठे ना कुठेतरी कुठेतरी इन्फ्लुअन्स असतो जो त्या मुलांनी पिकअप केलेला असतो. एस्पेशली आपण ऑब्झर्व्ह करतो, की ज्या फॅमिलीजमध्ये खूप हाय क्रिटिसिझम असते, जिथे अप्रिसिएशन कमी असतंय. पेरेंट्समध्ये खूप वाद असतात, डिस्टर्बन्स असते, इमोशनल रेग्युलेशन कमी असतं. अशा ठिकाणी जी मुलं असतात ते बाहेर ते प्लेजर किंवा ते अफर्मेशन किंवा ते अप्रिसिएशन इझिली पिकअप करतात आणि त्याच्यामुळे ते इझिली मॅनिप्युलेटही होऊ शकतात. चाइल्डहूड ट्रॉमा आपण त्याबद्दल मागच्या वेळेला पण बोललो होतो. चाइल्डहूड ट्रॉमा आणि ते ट्रॉमा कोणाला कशाबद्दल होईल हे आपल्याला ॲडव्हान्समध्ये प्रिडिक्ट नाही करू शकत. आणि सर्टनली एक पेरेंट्स म्हणून तुम्ही चांगल्या इंटेन्शननी मुलाला वाढवत असला तरी तुम्ही प्रत्येक प्रत्येक सिच्युएशनला मायक्रो मॅनेज करू शकत नाही किंवा प्रत्येक सिच्युएशनला कंट्रोल करू शकत नाही. लाईफ हे शेवटी लाईफच असते. ते उलगडत असते प्रत्येकासाठी स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. तुमचं इंटेन्शन तुमच्या मुलांना पुरेपूर नॉलेज देणं, इन्फॉर्मेशन देणं, ओपन राहणं म्हणजे ते डिस्कशन तुमच्याबरोबर करू शकतील. त्यांना जे रिसोर्सेस लागतात, स्वतःला एम्पॉवर करायची, ॲक्सेस करायची आणि आज तर ते एज्युकेशन एक खूप महत्त्वाचा रिसोर्स आहे. अ, जे मुलं ॲक्सेस करतात. त्या जे ते इन्फॉर्मेशन ॲक्सेस करतात त्याला क्रिटिकली कसं बघायचं, अप्रेज करायचं म्हणजे ते खरंच आपल्या फायद्याचं आहे का नाही, हे ठरवता येणं. आपण एक सायकोलॉजिकल सोफिस्टिकेशनबद्दल बोललो होतो, की इनसाइट की आपल्यामध्ये जे घडते ते समोरच्या माणसावरती त्याचा परिणाम काय होतोय, कसा होतोय, हे लक्षात घेणं. हे सगळं जे ट्रेनिंग असतं हे फक्त ॲडॉलेसन्समध्ये नाही तर अगदी लहान वयापासून आई आणि वडील मॉडेल करत असतात त्या मुलासाठी आणि त्याच्यावरनं त्याचे कॉन्सिक्वेन्सेस त्या मुलाला एक्सपिरियन्स करता येतात, करावे लागतात. ते त्याचे चॉईसेस असतात. कधी-कधी आपल्याला मुलांचे चॉईसेस रिस्पेक्टही करावे लागतात, की त्यांच्या चुका करून पण त्यांना शिकावं लागतं. त्याचा किती भाग आपण व्हायचा किंवा नाही व्हायचा, ते कधी-कधी त्याची उत्तरं सोपी नसतात. त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला काउन्सिलिंगची गरज पडू शकते. आपल्याला काउन्सिलरची मदत घ्यावी लागते. कधी-कधी आपल्या फॅमिलीमधले जे एल्डर्स असतात, त्यांचे जे ओपिनियन्स किंवा आयडियाज असतात, ते आपल्याला आवडत नसतात किंवा ते पटतही नसतात. कारण की काळ बदलला आणि खूप फास्ट बदलतोय. आपल्या करंट इन्फॉर्मेशन एजमध्ये. तर म्हणून आपल्याला कधी-कधी एक्सटर्नल काउन्सिलरची गरज पडू शकते. ॲडोलेसन्स आणि त्यांचे बिहेवियरल प्रॉब्लेम्सबद्दल हँडल करण्यासाठी. बहुतेकदा ते बाउंडरीज आणि कॉन्सिक्वेन्सेस क्लिअर नसल्यामुळे ते प्रॉब्लेम्स उद्भवतात. आजच्या आपल्या डिस्कशनवरनं लक्षात येतं, की ॲडोलेसन्सचा जो काळ असतो, एस्पेशली 16 वर्षाच्या पुढचा जो असतो, जिथे मुलं ॲडल्टहूडमध्ये स्टेप करत असतात, यंग ॲडल्ट्स होत असतात. त्यांचं फक्त करिअरबद्दल नाही, तर रिलेशनशिप्सबद्दल, रोमॅन्सबद्दल, सेक्सबद्दल, सेक्शुॲलिटीबद्दल, स्वतःची बॉडी एक्सप्लोर करण्याबद्दल वेगवेगळे आयडियाज असतात आणि ते एक्सप्लोर करायचा त्यांना हक्क असतो. प्रत्येक कल्चरमध्ये, फॅमिलीमध्ये, सोसायटीमध्ये काही नॉर्म्स असतात.
जे ॲक्सेप्टेबल असतात किंवा अनॲक्सेप्टेबल असतात आणि काही जे नॉर्म्स असतात ते लीगली सुद्धा अनॲक्सेप्टेबल असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून घेणं प्रत्येक फॅमिलीची गरज आहे आज. प्रत्येक पेरेंटची गरज आहे आणि मुलांची पण गरज आहे. त्यासाठी आपल्या देशामध्ये पॉक्सो हा ॲक्ट खूप महत्त्वाचा ॲक्ट आहे. प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक रिस्पॉन्सिबल जे ॲडल्ट्स ज्या एरियाज कंट्रोल करतात, हॉस्टेल्स आहेत, रेसिडेन्शियल होम्स आहेत, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस आहेत, हॉस्टेल्स आहेत किंवा जिथे-जिथे मुलं किंवा मुली गोळा होतात, असे एरियाज आहेत. तिथे ते जे ॲडल्ट्स अशा गोष्टी चालवतात, त्यांना ह्या गोष्टीची अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. कारण की मुलं ही इनोसेंट आहेत, असं समजलं जातं. 18 वर्षाच्या पेक्षा जे कमी वयाचे मुलं आहेत, ते अजून चिल्ड्रन समजली जातात. कारण काय त्यांच्यामध्ये ही अंडरस्टँडिंग किंवा ही मॅच्युरिटी नाही आलेली, की आपल्या ॲक्शन्सचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतात किंवा असू शकतात आणि त्याचा स्वतःवरती आणि दुसऱ्यांवरती काय परिणाम होतो, हे माहिती नसतं. रूल्स, बाउंडरीज, लिमिटेशन्स, प्रोटेक्शनसाठी ॲडल्ट्स, त्यांच्या भोवतीचे ॲडल्ट्स असतात, ते रिस्पॉन्सिबल असतात त्यांच्या केअरसाठी. हे लक्षात घेणं महत्त्वाचं असतं आणि जर आपल्याला माहिती नसलं किंवा अवेअरनेस नसला, तर स्वतःला अवेअर करून घेणं ही प्रत्येक ॲडल्टची जबाबदारी आहे, असं मला वाटतं. त्यामुळे आय होप की हा आजचा जो पॉडकास्ट आहे तो ऐकल्यानंतर जे ॲडोलेसंट मुलं आहेत किंवा पेरेंट्ससुद्धा आहेत, ते ह्या गोष्टीची माहिती करून घेतील आणि हे लक्षात घेतील की 16व्या वर्षी जे आपल्या मेंदूमध्ये केमिकल चेंजेस होत असतात, त्याच्यामुळे हे सगळे धोके असतात. आणि हां, हा काळ एक खूप अमेझिंग काळसुद्धा आहे, जिथे खूप प्लेजर असतं, खूप एन्जॉयमेंट असते, एक्साइटमेंटसुद्धा असते आणि ते एक्सपिरियन्स करायचा हक्क प्रत्येकाला असतो. तो जर मिळाला नाही एक्सपिरियन्स म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कमी आहे असंही समजू नये आणि त्या एक्सपिरियन्समुळे आपल्याला काही त्रास झाला किंवा धोका झाला, आपण कधीही त्याच्यामधनं रिकव्हर होणार नाही असंही नाही आहे. कारण की ह्युमन बॉडी जी आहे आणि माइंड आहे ती अमेझिंग आणि रेझिलियंट आहे. आपण कुठल्याही चॅलेंजमधनं आपण रिकव्हर होऊ शकतो आणि आपण एक चांगलं लाईफ बनवू शकतो. हे ओळखणं खूप गरजेचं आहे. कोणी कुठल्यातरी प्रेम प्रकरणात आपल्याबरोबर कसं तरी वागलं म्हणून आता आपल्या आयुष्याचं काय होणार? अशा निगेटिव्ह थिंकिंगमध्ये न जाता आपल्या आजूबाजूचे जे रिसोर्सेस आहेत, आपले पेरेंट्स आहेत, टीचर्स आहेत, पियर्स आहेत, स्कूल काउन्सिलर आहे, त्यांच्याशी जाऊन बोलावा. कुठलाही डिसिजन घेण्यापूर्वी असा नक्की विचार करावा आणि त्याची मदत घ्यावी. जर आपल्याला वाटत असलं की बाबा आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकलेल्या कुठल्या गोष्टींमुळे आपल्याला काही वाटतंय, तर तुम्ही प्लीज संपर्क साधा. हा टॉपिक घेऊन तुमच्या स्कूल काउन्सिलरला, स्कूल टीचरला, पेरेंट्सना भेटा आणि जर तुम्हाला तुम्हाला माझ्यासाठी काही प्रश्न असले तर नक्की तुम्ही कॉमेंट्समध्ये किंवा WhatsApp नंबरवरती कॉन्टॅक्ट करून प्रश्न विचारू शकता. Disclaimer: This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.